नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, पोषण पंधरवडा हा सुरू झालेला आहे. 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 पर्यंत पोषण पंधरवडा हा चालू राहणार आहे. तर याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना आपल्या अंगणवाडीच्या काही एंट्रीज करायच्या आहेत, जे पोषण अभियानमध्ये करायचे ते कशा पद्धतीने करायचे आणि दररोज आपल्याला कोणत्या एंट्री करायचे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर पोषण अभियानाचं जे पोषण पंधरवडा सुरू झाले याचे विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतचं एक लेटर आहे. 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे. तो कशा पद्धतीने असणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. बघा ताईंनो, 9 एप्रिल ते 12 एप्रिलसाठी आपल्याला वेगळे विषय देण्यात आले. त्याच्यानंतर 13 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीसाठी वेगळे विषय आहेत आणि 16 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीसाठी एकूण वेगळे विषय आहेत. पुढे बघा, 19 एप्रिल ते 20 एप्रिल याचे विषय वेगळे आहेत आणि 21 एप्रिल ते 22 एप्रिल याचे विषय वेगळे आहेत आणि 23 एप्रिलचा विषय वेगळा आहे. या पद्धतीने सर्वांनी हे डाटा एंट्री करायचे आहेत. दररोज जे आपल्याला डाटा एंट्री ठरवून दिलेली आहे तीच डाटा एंट्री आपण करायची आहे. तर आपण आजचा व्हिडिओ हा पाहत आहोत. आज आहे 10 एप्रिल. तर बघा, आजचा आपला विषय काय आहे बघा, आई आणि बालपोषण हा आपला विषय आहे. याच्या संदर्भात बघा काय करायचं, पोषण पे चर्चा अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याशी संवाद, कथाकथन, क्रियाकलाप, पोषण की कहानियाँ, दादी नानी की जुबानी हे घ्यायचं आहे. गर्भवती महिला आणि मुलांसाठी विशेष आरोग्य पोषण शिबिर घ्यायचं आहे. आरोग्यदायी पाककृतीचे प्रात्यक्षिक करायचं आहे. माता आणि काळजी वाहकांसाठी स्वयंपाक स्पर्धा, जंक आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या धोक्याविषयी जनजागृती सत्र आयोजन करायचं आहे आणि पोषण रॅली, पोषण रथ ज्याला म्हणतो हे करायचं आहे. अंगणवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत मार्गदर्शन व सत्रांचे आयोजन करायचे आहेत. आता आपण फक्त आजचाच पाहत आहोत, कारण की आज 10 एप्रिल आहे. तर 10 एप्रिल रोजी आपण कोणती थीम निवडायची, कोणतीही थीम निवडू नका ताईंनो. 10 एप्रिलची जी थीम आहे तीच निवडायची आहे. 10 एप्रिलची थीम बघा काय आहे, आई आणि बालपोषण याच्यावरच आज आपल्याला काम करायचं आहे. तसेच दररोज आपण पोषण ट्रॅकरमध्ये कोणत्या एंट्रीज करायच्या हे देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमात या चॅनलच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज 10 एप्रिल आहे. आज आई आणि बालपोषण याची कशा पद्धतीने एंट्री करायची हे जाणून घेऊया. तर बघा, हे करण्यासाठी पोषण अभियानची जी आपली लिंक आहे ती लिंक ओपन करून घ्यायची. डाटा एंट्री लॉग इन तुम्हाला इथे दिसत आहे. इथं आपल्याला युजर नेम आपला आणि पासवर्ड जो आपल्या सुपरवायझर मॅडमने आपल्याला दिलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. तर बघा, लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे. स्क्रीनवर तुम्हाला पेज दिसत आहे. आपल्याला बघा थीम काय निवडायची आहे. आपल्याला आजची थीम मी तुम्हाला सर्वांना सांगितलेली. आजची थीम आहे मदर अँड चाइल्ड न्यूट्रिशन, म्हणजे माता आणि बालक पोषण हा आपला विषय आहे. त्याच्यावरतीच काम करायचं आहे. थीम निवडल्यानंतर आपली लेवल ब्लॉक आपला निवडायचा आहे, तो आपला अंगणवाडी असणार आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी ही आपली सिलेक्ट करून घ्यायची. जी काही तुमची अंगणवाडी असेल ती तुमच्या अंगणवाडी सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि अंगणवाडी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायच्या आहेत. बघा, वुमन आणि चाइल्ड न्यूट्रिशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही आपल्याला महत्त्वपूर्ण याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज येत आहे. पोषण पे चर्चा हे आपण केलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढच्या ऑप्शनवरती क्लिक करणार. दिनांक तुम्ही इथं पाहू शकता 10 तारखेचं, आणि ज्यांच्या 9 तारखेच्या एंट्री राहिले त्या देखील इथं एंट्री करू शकतायत. ज्यांनी 9 तारखेला पोषण अभियानमध्ये काही देखील एंट्री केलेली नाही तर ते देखील इथं एंट्री करू शकताय. तर बघा, या पद्धतीने आपण डेट सिलेक्ट केली. आता आपण जे काय आपल्यासमोर लाभार्थी उपस्थित आहेत त्या लाभार्थ्यांची आकडेवारी इथं टाकून घ्यायची आहे. जेवढे काय आपले कार्यक्रमाला लाभार्थी उपस्थित असतील तेवढ्या सर्व लाभार्थ्यांची संख्या इथं टाकायची. आणि फोटो ब्राउज फोटोमध्ये जाऊन 2 MB अगोदरच फोटोची साईज आपण 2 MBच्या आत करून घ्यायचे. 2 MBचा फोटो टाकून इथं आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. बघा, सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर मेसेज येत आहे. याच पद्धतीने 5 एंट्र्या ह्या करून घ्यायच्या. ज्यावेळेस तुमच्या 5 एंट्र्या पूर्ण होतील त्यावेळेस तुमच्या 5 एंट्र्या पूर्ण झालेल्या आहेत असा आपल्यासमोर मेसेज येणार आहे. याच पद्धतीने दररोज एंट्री करायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा.
प्रत्येक अंगणवाडीला फक्त दररोज 5च एंट्र्या करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक अंगणवाडीचं लॉगिन आय डी युजर नेम वापरून अंगणवाडी सिलेक्ट करून फक्त 5च एंट्र्या करायच्या आहेत. त्यामुळे अगदी 5च मिनिटात या एंट्र्या होत आहेत. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि उद्याच्या येणारी आपली जी थीम असणार, ॲक्टिव्हिटी कोणती करायची, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.